हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुन्हा सहर्ष स्वागत असेल या KPL पर्वामध्ये पाचवं आणि या पाचव्या पर्वात मात्र आजचा दुसरा दिवस आपण पाहू शकाल अर्थातच केळवे प्रीमियर लीग 2023 रणसंग्राम. चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी लगेच आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये येतील. मॅचला तोवर स्टार्ट केली जाणार नाहीये. दोन ऑफिशियल पंच आमच्या सज्ज आहेत जीपी पॅनलच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे युट्यूबची पूर्ण टीम देखील आमच्यासोबत सज्ज आहे. पाटील संघाचा 12वा प्रतिनिधी पाटील सेना प्लीज आपला 12वा प्रतिनिधी लगेच आमच्या कॉम्बॅक्स मध्ये येईल. दोन्ही सलामीवरची जोडी मैदानात उतरेल. एका साईडला पाटील सेना कशा पद्धतीने आजचा खेळ त्यांचा चौरस चांगला झाला परंतु महत्वपूर्ण सामन्यात महत्वपूर्ण लढत मात्र मैदानात दाखवावी लागेल. इथून कशा पद्धतीने खेळ मात्र केलावा लागेल. ग्राउंड क्रमांक 1 वरती खूप छान सामने मात्र रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. सफारी परिसरातील एक गोड आवाज म्हणजे तिकडे पाहिलं जातं. अर्थातच नितीनजी पाटील सर तिथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आवाज सकाळपासून आपण ऐकतायत. मॅच मात्र थोड्याच वेळात मात्र सुरुवात केली जाईल या ग्राउंड क्रमांक 2 वरती. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, दोन्ही संघ तेवढ्याच ग्लॅड. पाटील सर संघाचं 12 प्रति प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकले जाऊन पोहोचेल 3 वरती. आठवड्यात चेंडू होता इथून मात्र ओढून ठेवला गेला. गॅप मध्ये चालला इंटू द गॅप. चेंडू फरार आणि हा येतोय शानदार चौकार. रवींद्रची या तिसऱ्या चेंडूवर आला चौकार. धावसंख्या 7 वर जाऊन पोचले गेले. 3 चेंडूचा खेळ अखेर संपला गेलाय. आशिष पुन्हा एकदा स्ट्राईक येणार असेल. इथून मात्र आमच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी आलाय शानदार षटकार. 6 छान बॅटिंग मैदानात चालू आहे. इथून चौकार षटकार मात्र जोडून येत आहेत. धावसंख्या 6 ने जाऊन पोचले गेले 13 वरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 5वा चेंडू. इथून मात्र फुलटा चेंडू होता परंतु दिशा देण्याचं काम केलं चेंडूला. चेंडू मात्र नाही थांबणार आहे.
परंतु चेंडू चालला बॉल लगतच्या बाहेर आणि हा येतो शानदार चौकार. पाच चेंडू मागे 17 धावा फलकावल्या. इथून मध्ये शेवटचा अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात मागे. चमक दाखवण्याची संधी तुमच्याकडे असेल, एक चांगला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी जरूर निर्माण करून दिला गेलाय. इथून मात्र बॅटने खेळला परंतु क्षेत्ररक्षण असेल नाही करणार चुकी. एकदा सहजरित्याने पूर्ण केली गेली. समाधान मानतात धावसंख्येवर जाऊन पोचले गेले 18 धावा. एक षटकानंतर 18 धावसंख्या फलकावरती लागली गेली. 5 देखील बाकी असतील. खूप चांगली पार्टनरशिप दोन खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकाल. नवीन गोलंदाज मिस्टर अमन पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडू मात्र त्याला फेस करायचे आहेत. हे 6 चेंडू त्याला टाकायचे आहेत. क्षमस्व अमन शेख गोलंदाजी मार्कवर असेल आणि आशिष पाटील जबरदस्त 17 धावेशी खेळतोय आतापर्यंत. आणि एका साईडला दीपक तांडल सुद्धा 1 धावेशी खेळतोय. ताळमेळ मात्र ठेवावा लागेल दोन खेळाडूच्या माध्यमातून. इथून मात्र खेळायचा होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या खेळामध्ये निर्धार ठेवण्याची सांगता. अमन शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. क्षेत्ररक्षक पुढे येते तत्पुरी एकच धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 रन 38 धावा या फटकावर. इथून मात्र पुढे लाईनने खेळण्याचा प्रयत्न परंतु इंटर गॅप मध्ये चेंडू मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण सुंदर एफर्ट मात्र लावण्यात आलेला आहे. ह्या क्षेत्ररक्षणासाठी एकदम जोरदार टाळ्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल असं एकंदरीत वाटलं होतं की चौकारासाठी चेंडू चालला. त्यानंतर जीवाच्या आकंदने मात्र क्षेत्ररक्षण मात्र करण्यात आलेला आहे. मिळतो 2 धावा. या 2 धावसंख्या जाते 20 वरती. 1.2 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. यावेळेला मात्र क्या बात आहे. सेवाग कॉपी स्टाईल मध्ये चेंडूला खेळला गेला. चेंडू मात्र चालला बाउंड्री अगदी जवळ आणि हा होतो शानदार चौकार. चौकार जरूर खेचलाय. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1.3 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. 6 षटकाचा खेळ असेल. इथून मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु सुंदर ड्राईव्ह मारली गेली होती. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. हरेश क्या बात आहे. आज क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गळ्यातला ताईज बनला. खूप छान क्षेत्ररक्षण आपल्या या संपूर्ण षटकात त्याचं पाहायला मिळालं. या एका धावेने 25 वर धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे. 1.4 चेंडूचा खेळ अखेरीस संपला गेला. इथून आशिष पाटील खूप छान बॅटिंग करतोय. 24 धावा त्याच्या बॅटीतून आल्यात. ज्यावेळेला फटका छान आहे परंतु तोच क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होतील. चांगली फेकी. एक रन मिळते. धावसंख्या 26 वरती. बघा आपल्या लेफ्ट साइडला ज्या बाईक लावल्यात तिथे रिसॉर्टचा रस्ता आहे कारण आज सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण 3 दिवस हे मैदान मात्र अवेलेबल करून दिला गेला. क्या फटका नजाकत चेंडूला पाठवला बाउंड्री लगतच्या बाहेर. मिड ऑन क्लिअर करत चेंडू चालला बाउंड्री लगतच्या बाहेर. हा येतो 32 वर जाऊन घेतले गेले. जवळजवळ 14 धावा खर्च केल्या. या षटकामागे 2 षटकाचा खेळ अखेरीस संपला गेला. एकही लॉस नाहीये. खूप छान पार्टनरशिप पाटील सेनेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. त्या दोघांचं बॅटिंग पाहायला मिळते.
प्रल्हाद मानकरी खेळाय एकंदरीत दीपक तांडेल स्ट्राईक वर असेल, 2 चेंडू त्याने देखील खेळला गेला, तर ते 2 धावेचे खेळतोय एका साईडला. आणि पाडील जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप मोठे मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटीतून येत आहेत. मैदान आकर्षण करताना पाहायला संघ मार्कर परंतु काय केलं जाते दोन्हीकडे एकाच ट्रॅक वर आणि इथून मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकला माहित आहे तर माझा पार्टनर मात्र मोठे फटके खेळतोय, तर मी त्याला साथ ही मात्र द्यावी लागते, कारण सर्वच दिवस हे आपले नसतात. इथून मात्र पार्टनर चांगला खेळ करतो, त्याला सिंगल काढून देणं हे देखील तेवढंच महत्वाची गोष्ट आहे. इथून तेच काम मात्र करतोय इथं दीपक. पुन्हा एकदा इथून मात्र त्याच रवी करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होईल. नो डाऊट मेल 1 रन एकेरीवर मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गेल्या 34 वरती. 2.2 चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेला. इथून पाहायला गेलं तर अथर्व चांगली 2 चेंडू टाकले गेलात, परंतु 4 चेंडू अजूनपर्यंत त्याच्याकडे बाकी असतील. 25 नंबर जर्सी परिधान खेळणारा खेळाडू गोलंदाज सुद्धा यावेळेला हा स्टॉमला चेंडू राहिला गेला होता, परंतु चेंडू चालला मागे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल, एकेरीने समाधान मानेल आणि स्ट्राईक मात्र जाईल. तसंच मिस्टर आशिष आशिषचा विचार केला तर 11 चेंडू 31 धावेचे खेळतोय. एका साईडला दीपक तांडेलचा विचार केला तर 4 चेंडू मागे 4 धावेचे खेळतोय. खूप छान दोघांची बॅटिंग आपण पाहू शकाल. सिंगल डबलला देखील तेवढेच चांगल्या रीतीने मान सन्मान मात्र दिला जातोय मैदानात. पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच वळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्सपायरी चेंडूच्या माध्यमातून आमचे स्कोरर एक धावा ऍड करतील. धावसंख्या फलकावरती 36 वर जाऊन पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा अथर्व सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. इथून मात्र चांगला फटका होता. झेलची संधी आहे आणि पूर्ण करेल झेल. पूर्ण संपलाय खेळ. मिस्टर आशिष चांगला खेळ करत होते. जवळजवळ सुंदर झेल पार्कच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. इथे नवीन बॅटर मिस्टर भावेश कशा पद्धतीने खेळेल. पॅटेल सेडाच्या माध्यमातून 12 चेंडू मागे 31 धावेची दिग्जादार बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 चौकार 2 षटकार सहित खेळत होता. बॅटिंग धावसंख्या फलकावरती 36 वर जाऊन पोचली गेली आहे. एक लॉस विकेट. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेला. ठरवा पुन्हा एक गोलंदाजी मार्क वर येईल. खूप छान आतापर्यंत चेंडू हाताळतोय. खूप छान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहू शकलात. चेंडू सोडणार नाहीये. खरंच पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल कशा पद्धतीने खेळेल. 2 चेंडू लागोपाठ 2 षटकार 59 धावा या फलकावर. इथून चांगला चेंडू होता. दिशा देण्याचं काम केलं. मनगडीच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न फक्त मिळेल 1 धाव. एका धावेने धावसंख्येचा फलक 37 वर जाऊन पोहोचला गेला. 37 रन. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटीच्या रनमध्ये चेंडू काही आला नाहीये. बॅटीची कडा लागली होती. इथून मात्र षटक अखेरीच संपला गेलाय. धावसंख्या खर्च करतोय मिस्टर अथर्व. फक्त आणि फक्त 5 धावा त्याला मिळाल्या. सफलता. इथून घेऊया छोटस ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानात.
वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुण्याचे सहर्ष स्वागत या मैदानावरती आणि आलेले प्रेक्षक राजे त्याचप्रमाणे सर्व खेळाडू सर्व मान्यवर आणि सर्व ओनर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांना देखील करूया सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळी मॅच मात्र रफ अँड टफ होईल ह्यात काही शंका नाहीये कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत काही संघ मातबर आहेत कोण कोणावर भारी पडेल हे आपल्याला शेवटच्या क्षणाला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती 37 धावा 37 रन एक लास्ट विकेट इथून मात्र फुलटा चेंडू होता समाचार घ्यायचा होता चेंडूला परंतु चेंडू चालला आउट ऑफ द पार्क आणि हा होतोय शानदार षटकार पहिल्याच चेंडूचा ठरला षटकार इथून मात्र भावेशचा खेळ मात्र सुरू होतोय 7 धावसंख्येची खेळतोय धावसंख्या फलकावरती 43 रन पुन्हा एकदा त्या असल्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न कार्पेने चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्ररक्षण एक तिरीने समाधान मानावं लागते धावसंख्या 1 ने 44 दोन चेंडू अतिप्रत फेकून झालेत एका साईडला भावेश खरत आणि दुसऱ्या साईडला दीपक तांडल स्ट्राईक वर असेल दीपक तांडलचा विचार केला तर 5 चेंडू मग 4 वर खेळतोय दीपक ती क्षमता आहे दीपक करू शकतो दीपक म्हणतोय मी आतापर्यंत शांत होता आता नाही खूप छान खेळ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावरती 50 धाबा लागले गेल्यात इथून फुलटा चेंडू होता त्याच रणनीतीत खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण सज्ज असेल त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चालला वन बाउन्स क्लिअर करत हा येतोय ही मॅच शॉर्टपुट लाईच्या चेंडूला मात्र मैदानात थारा नाहीये इथून मात्र 2 शॉर्टपुट लाईचे चेंडू आले आणि त्यांना पाठवलं सीमारेषेच्या बाहेर इथून धावसंख्या फलकावरती 54 रन्स एक लॉस्ट विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली इथून मात्र चांगला फटका होता सरळ बॅटने खेळला गेला मिळांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्ररक्षण एकीने समाधान मानतायत धावसंख्या 1 ने पुढे सरकले गेले 55 वरती एक लॉस विकेट आणि आतापर्यंत चेंडू फेकून झाला 5 शेवटचा अंतिम चेंडू असेल हा चौथ्या षटक तगड्यावर एका साईडला दीपक तांडल देखील चांगली फलंदाजी करतोय तर दुसऱ्या साईडला भावेश धरत देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलं दूर 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 अगदी दूर आणि चेंडू चालला बाउंड्री लगतच्या बाहेर शानदार एकसष्ट धावा फलकावरती लागला गेला षटक मात्र अखेरीस संपला गेलं या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 24 धावा खर्च करावे लागलेत या षटकामागे पहिल्या चेंडूवर आला षटकार नंतर आली सिंगल पुन्हा एकदा षटकार नंतर चौकार नंतर सिंगल नंतर षटकार अशा 24 धावा खर्च कराव्या लागतात सर्व नवीन गोलंदाज असेल गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकात 5 धाबे खर्च केले होते या गोलंदाजाने आणि 1 विकेट देखील त्याला मिळाली होती तिथून मात्र एक रन मिळते धावसंख्या 1 ने 62 वर जाऊन पोहोचली गेले एक लॉस विकेट खूप छान पार्टनरशिप 2 बॅटरच्या माध्यमातून एका साईडला दीपक तांडल 16 धावेशी खेळतोय तर एका साईडला भावेश 14 धावेशी खेळतोय पुन्हा एकदा अथर्व चौधरी चेंडू बाहेर आहे का तर पंच आम्हाला दर्शवतो वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय
एक रन ऍड करतो स्कोरर. धावसंख्या फलकावरती 63 रन 63 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्यात. एक चेंडूचा खेळ अखेरीस संपला गेलाय. अथर्व पुन्हा एकदा कोणासाठी मार्कवर सज्ज असेल. 64 धावा या फलकावर. इथून मात्र बॅटची कडा आणि सोडला झेल. टाइम मारली गेली होती परंतु त्यानंतर मात्र जजमेंट तेवढं चांगलं नव्हतं. इथून मात्र एक रन मिळेल. धावसंख्या 1 ने 64 वर जाऊन पोहोचली गेलाय. सेना खूप छान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय बॅटरच्या माध्यमातून. इथून मात्र मोठा फटका खेळ लांब लचक आणि उंचावर देखील आहे. चेंडू चालला आमच्या चिमुरड्यांच्या भेटीसाठी. हा येतो षटकार. 73 रन. राजेंद्र नरेश क्षेत्राचे मनपावून क्षेत्ररक्षण करतोय. या षटकारासहित धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचली. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानात चालू आहे. कंप्लीट केलं 75 धावा या फलकावर. डफरकडे 3 चेंडू शानदार टाकले होते त्यानंतर मात्र षटकार खेचलाय. दीपकच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू असेल. पंचाकडे अपील केली जाते. पंच म्हणतात ना मुन्ना ना. इथून मात्र डॉट चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू येते. धावसंख्या स्थिर आहे 70 वरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडू बाकी असतील. दीपक तांडेल स्ट्राईक वर असेल. पुन्हा एकदा कशा पद्धतीने खेळेल. 22 संघाशी खेळतो आतापर्यंत. पुन्हा एकदा फिल्टर चेंडू होता. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता. एक रन मिळते. धावसंख्या 71 वर जाऊन घेतली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा चेंडू मात्र या 5व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 6 षटकाचा खेळ असेल आणि या 6 षटकात किती धावसंख्या येतील पाटील सेनेच्या माध्यमातून. 76 धावा या फलकावर. 76 रन लॉस ऑफ 6 विकेट. पुन्हा एकदा आबाई सफर घडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल मात्र बॅटीची कडा लागली गेली परंतु यशपेक्षा मात्र तिकडे तटस्थ आहे. नाही करत चुकी. धावसंख्या खर्च केलेत मिस्टर अथर्वने 10. इथून मात्र फटकाचा खेळ अखेरीस संपला गेला. 6 चेंडू अजून देखील बाकी असतील. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत 71 धावा. 1 लॉस विकेट. 5 षटक संपले गेले आहेत. घेऊया छोटासा ब्रेक. आपण पाहत आहात KPL अर्थातच केरळ प्रीमियर लीग खूप छान स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. ऑल इज वेल या स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्याचं देखील करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम 4 चेंडूचा काही शेष. शेवटच्या आणि अंतिम 6 चेंडू 90 पर्यंत मजल मारेल का. पाहिलं निहाळलं बाकी काम पंचांवर सोडलं. पंच वळतात. हलकाचा इशारा पंचांच्या माध्यमातून वाईट होतोय. या वाईटच्या माध्यमातून मेन 1 रन. धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचली गेल्या. धावा कंप्लीट झालं. त्यांचा हायएस्ट स्कोर असेल आजाद कळवेकर या संघाचा वैयक्तिक संगीत. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला दिशा दिलंच काम केलं. चांगलं क्षेत्ररक्षण होईल नो डाऊट परंतु मिळेल 1 रन. एकेरीच्या साह्याने धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचली गेल्या. भावेश खरंच पुन्हा एकदा स्ट्राईक नसेल त्याने उभारल्या 6 चेंडू मागे 15 धावा. रवींद्र मेहर पुन्हा एकदा. इथून मात्र चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नसेल आणि चाललंय गॅप मध्ये. हा येतोय शानदार चौकार. जाऊन पोचले गेले. 1 विकेट मात्र मिळाले परंतु इथून मात्र भावेशने चांगला खेळ केला. त्यानंतर दीपकने देखील तेवढाच चांगला खेळ केला. इथून मात्र अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. रवींद्रला मात्र जखडून ठेवावा लागेल.
झेलचा फटका खेळायचा होता. झेलची संधी आहे. झेल पूर्ण करतील का? तर नक्कीच टिकलाय झेल आणि इथून संपला भावेश घरचा खेळ. पुढे बघेल मिस्टर भावेश घरात. चेंडू नवीन बॅटर मिस्टर शुभम. रवींद्रला मी आधीच म्हटलं होतं तुला कमबॅक करावं लागेल आणि ते देखील गेलं त्याने. चौकार आल्यानंतर मात्र सुंदर झेल मात्र तिथे टिपला. इथून मात्र रवींद्र मेहरला काय करायचंय तर 3 चेंडू चांगल्या टाकायचे आहेत, परंतु 77 धावा जरी फलकावर लागल्या असल्या तरी मात्र आत्मविश्वास हा मात्र तुमचा तसाच ठेवायचा. परंतु पाटील सेनाच्या माध्यमातून खूप छान बॅटिंग आपण पाहू शकलात. अजून देखील 3 चेंडू मागे 2 मोठे फटके येतील का? मनसुबा मात्र तोच असेल. इथून मात्र बॅटीची कडा खूप छान स्ट्रोक आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण होईल पार्कच्या माध्यमातून. चांगली फेकी तेवढीच पाहायला मिळाली. एक धाव मिळाले. 68 धावा 78 रन फलकावरती लागला गेला. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील ह्या षटकातले. फुलचा फटका खेळायचा होता. 1 रन मिळाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि फंबल झाल्यानंतर मात्र 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? इथून मात्र पंचांचा निर्णय काय येईल आणि 3 धाव देखील पूर्ण केल्या जातील. या तिन्हीने धावसंख्या धावून पोहोचली गेल्या 81 धावा फलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच पाटील सल्ल्याच्या माध्यमातून एक हाय स्कोर उभारला गेला. एक शेवटचा चेंडू बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ मात्र संपला गेला. एक्क्याऐंशी धावा फलकावरती लागल्या गेल्या. पाटील सेनेच्या माध्यमातून एक हाय स्कोर मात्र उभारला गेलाय. सांघिक खूप छान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली 3 बॅटरच्या माध्यमातून. दीपक तांडेल देखील चांगली बॅटिंग करत होता. इथून मात्र खूप छान चेंडू होता. चेंडू मात्र बॅटवर आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते. इथून मात्र 6 षटकाचा खेळ संपला गेला. 81 धावा उभारल्या. तर 2 विकेट देखील मिळाले आणि इथून खेळ मात्र तुम्हाला चांगला करावा लागेल आणि 82 धाव्याचं टार्गेट आहे. ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायला दिले जातील. 36 चेंडू 6 षटकाचा खेळ मात्र मित्र पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यापूर्वी कुठेही जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा ऐकत राहा केबी प्रीमियर लीग 2023-24 संग्राम. जेव्हा छोटीसा ब्रेक नंतर लगेच मैदानात. तेव्हा मैदानात चेंडू द्यायचा. हवा येऊ शकते.
आपण एक चांगला खेळ तुम्ही केलाय. पार्थ आणि अमन, पार्थ करती क्षमता आहे. एका साईड अमन देखील एक चांगला बॅटर आहे, परंतु कुमार पांडेल गेल्या मॅच मध्ये खूप छान गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. पुन्हा एकदा पार्थ स्ट्राईकवर आहे. आपण पाहिलं तर संघर्ष नावात गेलंय 24 धावा बिनबाद. इथून मात्र पहिल्याच चेंडूवर फेकले पार्थने हल्ला बॉल आणि इथून मात्र लागेल ज्या पद्धतीने पहिला चेंडू फेकला. कोमाला पुन्हा एकदा गोलाची मार्क वरती सज्ज होतोय. 24 धावा या फलकावरती याचं उत्तर दिलंय. गोलंदाज जरूर ठरला गेलाय. इथून चेंडू थोडंसं बाहेर होता, पण त्यांचे सिग्नल नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचतील. इथले काय इशारा होतोय सांगता पंधराच्या माध्यमातून होतोय. डॉट चेंडू होतोय. 2 चेंडू आणि 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बाजूला पार करा आणि हवा काढली जाईल, लक्षात ठेवा. विनंती असेल कधीपासून आपण विनंती करतो होतोय. चिन्मय पार करतोय आता, थोडस आव्हान असेल चिन्मय. यावेळेला सरळ बॅटने खेळायचा होता. कमबॅक केला गेला ह्या चेंडू मागे देखील. बॅक टू बॅक टाकले 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या फलकावरती 6 वरती स्थिर आहे. 3 चेंडू मागे 6 धावसंख्या आहे. इथे काय केलं जातं आज मात्र ऋषिकेशचा दिवस नाहीये की काय, कारण आधीचा षटक मला 24 धावा, आता हा झेली सुटलाय. कारण जेव्हा जेव्हा मोठे फटके लागतायत ना तेव्हा इथून मात्र फुलटो चेंडू होतापर्यंत सुंदर घेतलेला जेल आणि पार्थला देखील वाटलं नव्हतं की हा जेल होईल. आणि जर थोडस असतात
हा येतोय शानदार ढोलदार षटकार. खूपच कामगिरी 9 चेंडू. तिसरे आपले जे ठोठे झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चिन्मय चेंडूवर भरून षटकार आलाय. बडी मस्ती जाल में फसली. तिथून पाहिलं निहाळलं बाकी काम पंचावर सोडलं. पंच बळतात विकास इशारा पंचाच्या माध्यमातून वाईट येतोय. त्या वाईटच्या मदतीने धावसंख्या 14 वरती एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. इथून पुन्हा एकदा जलची संधी आणि सुंदर झेल मात्र ते पूर्ण केला गेला. एक चांगला गोलंदाज आहे आणि ॲज अ चांगला प्लेअर सुद्धा. आणि मॅच कडे हर्षल पाटील नवीन बॅटर मात्र सज्ज होईल. कशा पद्धतीने खेळेल 28 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष आहे अजून देखील मैदानात. समीकरण मात्र सांगते 28 चेंडू आणि 68 धावा. 14 धावा या फलकावरती लागल्या गेल्यात. 3 विकेट मात्र पवनांच्या आसऱ्याला परतले गेल्यात. आशिष मात्र कमबॅक करतोय. या फलकावर जरूर पाहायला मिळतात. एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. न्यू बॅटर एका बाजूने महेश आहे आणि स्मिथ. स्मिथला वेट अँड वॉच करावे लागेल. चांगली जी सुरुवात केलंय. तिथून पुन्हा एकदा पंच वरतील आमच्या जवळ वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या 15 वरती. एकदम 10 चेंडू म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. दुर्वेश पुढे सरसावला. यावेळेला यस थोडसा बाहेर आहे चेंडू. पंच तेच सांगतायत. तीन मात्र मेल एक रन. लेगच्या माध्यमातून एक धावा ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. डाऊन पोचली गेलाय 16 वरती. 20 सेकंद झाले. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरे षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरे षटक आणि अंतिम देखील बाहेर आहे पंच वळतील नक्कीच आमच्या जवळ. पंचांचा इशारा पुन्हा एकदा. जेपी पॅनलचा पंच खूप छान पद्धतीने आज सलग 2 दिवस त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका खूप छान पद्धतीने पार पडतीये. तिथून मात्र मोठा फटका येईल. नो डाऊट चेंडूला पटवलं लांब लचक आणि चेंडू चाललाय. मात्र प्राप्त केला. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र 26 चेंडू आणि 59 धाव्याची गरज असेल. 26 चेंडू आणि 59 धाव्याची गरज. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडू बाकी असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सोडले जातोय. रेषा पार आउट ऑफ 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. 1 रन सहजरित्याने पूर्ण केले जाईल परंतु फंबल झाल्यानंतर मात्र चुकी मात्र होताना पाहायला मिळाला. 2 धावा चित्तेच्या चपाईने पूर्ण करतायत. या 2 ने धावसंख्या जाते 25 वरती. 1 चेंडू जिंकण्याचं बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. स्टारच्या माध्यमातून खूप छान बॅटिंग आपण पाहू शकाल. रवींद्र मेहर एक षटकार धरून त्याच्या बॅटीतून आलाय. एका साईडला हर्षल पाटील सुद्धा आहे. वाईटचा इशारा पंच वळतायत. खूप मोठ्या प्रमाणात वाईट येत आहेत.
धावसंख्या 27 वर धावून घेतले गेले आहेत. 25 चेंडू आणि 55 धावांचे लक्ष असेल. षटक संपला गेला. छान गोलंदाजी कमबॅक केला गेला. या षटकाचा विचार केला तर या षटकात जवळजवळ 20 धावा खर्च केल्यात आणि 2 षटकाचा विचार केला तर त्याचा 27 धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 विकेट मात्र प्राप्त केल्यात. खूप छान गोलंदाजी म्हणायला काही हरकत नाही. 12 चेंडू मागे 27 धावा खर्च करून 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. टीमच आहे का क्षमस्व. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्या. वैयक्तिक त्याने 20 धावा या षटकात खर्च केल्यात. 17 चेंडू 20 पाहायला मिळतंय. ते कोणाच्या बाजूने निकाल लागेल कारण दोघांनी समान संधी आहे. पण आपण सोबत फलंदाजी करायचा असं वाटतंय. तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक फार छान टाकला होता त्याने. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट प्राप्त केले होते. परंतु इथून मात्र त्याच अनुषंगाने गोलंदाजीसाठी आलाय. परंतु रवींद्र हे त्याच्या बॅटिंग जरूर एक मोठा फटका आलाय. त्याच अनुषंगाने मात्र रवींद्रला खेळावा लागेल. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 विकेट मात्र त्याने प्राप्त केले. आतापर्यंत प्राप्त झाल्या. 2 चेंडू 30 धावा. 2 चेंडू आणि 30 सेकंडची आवश्यकता असेल विजयासाठी. चिन्मय पुन्हा एकदा सज्ज असेल. मार्कवर 24 चेंडू आणि 55 लक्ष असेल अजून देखील. इथून मात्र हलकीदाने फक्त दिवसाचं काम केलं. मनगटाच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. एक रन स्ट्राईक मात्र जाईल हर्षल पाटील यांच्याकडे. फलकावरती लागला गेला. तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असेल आणि विकेट प्राप्त करावे लागतील लागेल या दोन्ही फलंदाजांना. 56 धावा या फलकावर. 9 चेंडू 29 धावांचं अजूनही लक्ष असेल. 85 धावांचे पाठलाग केला जातोय. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि तो देखील आलाय आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क आणि हा येतोय शानदार मिड ऑन क्लिअर करत. या 6च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. 34 धावा 3 विकेट मात्र प्राप्त झाले. परंतु इथून मात्र 22 चेंडू आणि 41 धावाची गरज असेल. पुन्हा एकदा जबरदस्त 23 चेंडू. चिन्मय वाईटचा इशारा. 5+1 म्हणजे 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या 2 ने 36 वर धावून पोचली गेल्या. 2 चेंडूचा खेळ तरी संपला गेलाय. इथून मात्र 22 चेंडू आणि 46 धावाची गरज आहे. मात्र 40 धावांची खेळी खेळ ते खेळ मात्र व्यर्थ जाणार नाहीये. 37 धावांचं योगदानही दिलं होतं अक्षय या खेळाडूंना. तशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल का? चला प्लीज थोडीशी घाई करा कारण या षटकानंतर आपण पाणी प्रेझेंट केलं तरी चालेल. परंतु तर लगेच क्षेत्रफळ सजून घ्या. मॅच कडे येऊया. मात्र अजून देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. एक वेळा नाहीये. 50% लोकांना संधी असेल. संकेत पाटील प्रदीप चौधरी देवांचा दावा करतील पण कोणाला देव पावेल तरी देवा मला पावतील का? धावसंख्या फलकावरती 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि चेंडूला पटवलाय क्लिअर करत आणि हा चेंडू
42 धावा. अजून देखील 21 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. त्याला थोडंसं स्पीड अप करा मित्रांनो. 3 चेंडूचा खेळ मात्र सुरू संपला गेला. आपल्याला संघात या बेस्ट टाइम स्ट्रोक टिपावं लागेल. राजेंद्र गरजेचं होतं. म्हणून त्याला अशाच पद्धतीने मात्र खेळावं लागेल. या षटकात जवळजवळ 2 मोठ्या फटके आल्यात. अजून देखील एक मोठा फटका येणं फार महत्वाचा असेल. पुन्हा एकदा सर बॅटने खेळायचा होता. मिळवण्याच्या दिशेने त्याने ट्रॅव्हल होतं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं परंतु खराब तशी फेकी. 27 धावा. दोन्ही डगआउट मध्ये शांतता आहे. 43 धावा फलकावरती लागले गेले. इथून मात्र 20 चेंडू आणि 39 धावीची गरज असेल. राजेंद्र ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे या संघाचा. कारण राजेंद्रनं या मॅच मध्ये कमबॅक केलंय. कारण सुमोदला माघारी परतवण्याचं काम केलंय राजेंद्रने. म्हणून राजेंद्र सांगेल त्यावेळेला फटका चांगला होता. सर बॅटने खेळायचा होता. मिडऑफच्या दिशेने त्याने ट्रॅव्हल होतोय. मेल फक्त 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 44 धावा. इथून मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ अखेर संपला गेला. कोमल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. फलकावर 9-25 समीकरण आता पाहायला मिळतंय. फुलटो चेंडू होता परंतु बॅटीच्या रनर मध्ये चेंडू काही आला नाहीये. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. वाईट येतोय. या वाईटच्या मदतीने पुन्हा एकदा एक धावा ऍड करतील स्कोरर. धावसंख्या फलकावरती 45. 45 धावसंख्या फलकावरती लागले गेले. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू. धावसंख्या 45 वर जाऊन पोचले गेले. 3 विकेट लॉस नक्कीच आपण पाहू शकाल. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. धावसंख्या खर्च केला 18. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोचली गेल्या. 3 षटकाचा खेळ मात्र सुरू संपला गेला. इथून मात्र अजून देखील 3 षटकाचा खेळ बाकी असेल. आणि या 3 षटकामध्ये काय घडेल हे देखील आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी घेऊया यापासून मारायचा होता चेंडू परंतु एक रन मिळाली. 1 जाऊन पोचले गेले 47 वरती. इथून मात्र 16 चेंडू आणि 35चं समीकरण मेंटेन करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागेल. इथून समीकरण डाऊन करायचं असेल तर मोठ्या मोठ्या फटके मला सामोरे जावं लागेल. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी ह्या 4 चेंडूचा खेळ आपण पाहूया. करावे लागतील. 6 गेंदे 24 रनों की जरूरत. यावेळेला फटका फार छान कडून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि सूर्या स्टाईल मध्ये चेंडूला
या दोनच्या मदतीने धावसंख्या 56 वर धावसंख्या पोहोचली जाते आहे. इथून मात्र 14 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. कोण कोणावर भारी पडेल, कारण इथून जर पाहायला गेलं तर एक जीवदान मिळालंय. आयुष्यात दोन गोष्टी कधीच पाया झाल्या नका मित्रांनो. एक म्हणजे मिळालेली संधी आणि दुसरी म्हणजे अन्नाचा काळ. इथून मिळालेली संधीचं सोनं करावे लागेल मिस्टर रवींद्रला. त्यांचा वळताच हलकाचा इशारा पंधांच्या माध्यमातून येतोय. आणि आज दुपार सत्रात देखील पंचांना मोठ्या प्रमाणात आणि वॉर्मअप करण्याची संधी मोठ्या प्रमाणात मिळते. धावसंख्या फलकावरती लागले गेले तर 57 रन, 3 लॉस विकेट आणि 3 लॉस विकेट गेल्यानंतर जोखीम मात्र कशी पत्करायची हे मात्र रवींद्राला माहित आहे, कारण मोठ्या मंचावरचा मोठा खेळाडू आहे. इथून मात्र त्याच आणि संघाला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच खेळा मिळतात. झेलची संधी होईल का? चेंडू आउट आणि रवींद्र ऑन फायर. गेल मॅक्सवेलची आठवण देणारे मात्र पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 19 धावा तुम्हाला उभाराव्या लागेल. कंपल्सरी चेस असेल आणि कंपल्सरी चेस असताना इथून मात्र चला जास्त टीम मिटिंग करू नका पार्टनरचे ना प्लीज आणि कृपया करून, कारण आपण एक मोठी स्पर्धा खेळत आहात. युट्यूबच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात प्रेक्षक जुळले गेले आहेत आणि आमच्या प्रेक्षक राजांना काय हवं आहे, कोण जिंकेल कोण हरो हे त्यांना महत्वाचं नसेल. कशी मॅच कशी मोठे फटके पाहायला मिळतील आम्हाला हे त्यांना गरजेचं असतं. आणि इथून मोठ्या प्रमाणात मोठे फटके येतात, परंतु कोण कोणावर कधी भारी पडते हे कधीच सांगता येत नाही. कभी इधर तर कभी उधर, कभी खुशी तो कभी गम. 63 धावा फलकावरती लागला गेलाय. याकडे चेंडू होता, ब्रह्मास्त्र वापर केला होता. खोदून काढले चेंडूला, हलक्याने चेंडूला दिशा दिला गेला, परंतु खराब क्षेत्रात सांगता इथून मात्र खराब फेकी होईल का? तर 2 धावा इथून पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. जाऊन पोचली गेल्या फलकावरती 65 धावा. इथून पाहायला गेलं तर 20 धावा खर्च केल्या गेल्यात. समीकरण सांगतोय की समीकरण बोलते की 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. अजून देखील मॅच ऑन राहील. जर रवींद्र जो फायर झाला गेन मॅक्सवेल सारखी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, तेच आतापर्यंत खूप चांगलं सुजित खेळतोय. पाणी प्रेशर मैदानात होते तोपर्यंत घेऊया छोटस ब्रेक. कुठे जाऊ नका मित्रांनो, अजून देखील सामना ऑन आहे. आपण पाहतात ऐकतात KPL अर्थातच केंद्रीय प्रीमियर लीग मात्र 5वा आणि 5व्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस. धावांचा तिथेही पाठलाग होतोय. इथून मात्र संपर्क करायचा होता. चेंडू बराच खेळा मिळता आणि चेंडूला पाठवलं कॉम्बॅकच्या बेटीसाठी. हा येतोय शानदार 2 बाद षटकार 6 रन. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 जबरदस्त मॅच रंगाला पाहायला मिळतोय. नक्कीच 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. इथून समीकरण बिघड पुन्हा एकदा सरळ बॅट खेळायचा होता. मिळण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. बाउन्स चेंडू करेक्ट करेपर्यंत एक धावा सहजपणे पूर्ण केली जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु माहिती आहे टॅक्सच्या माध्यमातून टॅक्सला मात्र पहिल्या चेंडूचा जरूर षटकार घेतला, त्यानंतर आले सिंगल. परंतु रवींद्रचं कौतुक करावं लागेल. 11 चेंडू आणि 32 धावेची खेळतोय. जर रवींद्रने 3 चेंडू मध्ये 3 षटकार 2 षटकार या गेला चेंडू बाहेर होता परंतु त्यांचा नाही म्हणतात. इथून मात्र पाहायला गेलं तर निर्णय सांगता पंचांच्या माध्यमातून खूप छान पंचांची भूमिका
सारखी तीक्ष्ण नजर आपल्याला पंचांच्या बद्दमधून पाहायला मिळते. संतकाच्या सूत्राला मात्र थोड्याच वेळात मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. इथून मात्र समीकरणाकडे येऊया. 9 चेंडू आणि 10 धावेचं समीकरण आहे. अजून देखील मॅच ऑन राहील. तो मात्र उलटा चेंडू होता, खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे पूर्ण होईल. मेन 1 रन एका धावेने मात्र समाधान मानतात मिस्टर रवींद्र. धावसंख्या 73 वर जाऊन पोचले गेले. 3 विकेट मात्र परतल्यात, परंतु 3 विकेट परतल्यानंतर रवींद्रने पूर्णपणे जबाबदारी शिकवतो आहे. यावेळेला फटका चांगला होता, सुंदर फटका. विराट कोहली खेळण्याचा परंतु चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जाईल का, प्रश्नचिन्ह नक्कीच विचारला गेला आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर आहे हो. सात चेंडू आणि 5 धाब्याची गरज आहे. रोजचं क्रिकेट आहे. इथून मात्र काय घडेल, कधी काय घडेल हे मात्र कधी कोणीही सांगू शकत नाहीये. म्हणून ते म्हणताना भविष्यवाणी करणे हा क्रिकेटमध्ये मूर्खपणाचं लक्षण म्हणून समजलं जातो, परंतु भविष्यवाणी न करता क्रिकेट हा मात्र खेळला जातो. अजून देखील मॅच ऑन आहे. या षटकात जर विचार केला तर जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात. तर समीकरण म्हणते 6 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. पूर्ण समीकरण बिघडण्याची ताकद कोणाकडे आहे तर गोलंदाजाकडे आहे. परंतु पाहायला गेलं तर रवींद्र ज्या पद्धतीने अनुषंगाने गोलंदाजी करतोय हॅट्सअप असेल. आज प्रेक्षकांची मन मात्र रिझावल्यात या गोलंदाजाने. 77 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. तिला थोडीशी घाई करा, अजून देखील आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. चला, स्ट्रायकर्स आणि सुपर किंग या दोन संघाच्या माध्यमातून कर्ज संघर्ष मैदानात खेळवला जाईल. जर मॅच काढतोय मिस्टर रवींद्र तर सन्माननीय जयेश धनू यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज असेल. जय धनू इथून मात्र जय धनू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण 6 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. हिरो बनण्याची संधी आहे. ती हिरो बनण्याची संधी मात्र तुम्हाला बघावी लागेल का, आणि इथून मात्र यस रवींद्र नावातच ब्रँड आहे आणि इथून मात्र पूर्णपणे जबाबदारी 1 मॅन आर्मी. इथून मात्र रोहित शर्मा